नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी. मित्रांनो, खरं तर सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काहीतरी खास घडतंय. त्याचं कारणही तसं आहे, कारण कित्येक पक्ष, युती, आघाडी या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र सध्या अडकलेला आहे. परंतु तरीसुद्धा काही निवडणुका या महाराष्ट्रामध्ये चर्चेच्या ठरणार आहेत आणि त्यातलीच एक निवडणूक आहे संभाजीनगर पूर्व मतदारसंघातली. 2014 मध्ये एक नवखा चेहरा MIMनी या संभाजीनगर शहरामध्ये आणला आणि मध्यमधून पहिल्यांदा इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2019ची निवडणूक झाली. 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा इम्तियाज जलील यांनी लोकसभेमध्ये नशीब आजमावलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये खासदार म्हणून ते निवडून गेले. आणि या वेळेला चंद्रकांत खैरे जे शिवसेनेचे खासदार होते, कित्येक वर्ष त्यांची सत्ता होती, त्या सत्तेला सुरुंग लावत ते दिल्लीमध्ये धडकले. आणि आता 2024ला विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इम्तियाज जलील पूर्व संभाजीनगर मतदारसंघातून आता शड्डू ठोकलेले आहेत आणि त्यांच्याचबद्दल आपल्याला काही बोलायचं आहे आणि त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर महेश. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला या वेळेला वेगळा रंग आहे. एका बाजूला कधी नव्हे ती बनलेली 3 पक्षांची महायुती, कुठल्या तरी अजून 3 पक्षांची महाविकास आघाडी, तिसरी आघाडी वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि त्यामध्ये आपला एक पक्ष आहे MIM. इतक्या सगळ्या पक्षांच्या रणधुमाळीमध्ये ही निवडणूक होते. परंतु या निवडणुकीला सुरुवातीपासूनच एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झालाय. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की मागच्या अनेक वर्षाचा आपण हे केले, ॲनालिसिस केले ना, तर सर्व जे इलेक्शन जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे, त्यांच्या इलेक्शनचा एजेंडा कधीही विकासाच्या बाबतीत होत नाही. एक इलेक्शन ते ट्रिपल तलाकवर लढतं, दुसरं इलेक्शन जे आहे ते मुस्लिम महिला जे आहे ते हिजाब घालणार का नाही घालणार त्याच्यावर हे करतं. मग मंदिर मस्जिद त्यांचा फेवरेट सब्जेक्ट आहे, पाकिस्तान त्यांचा फेवरेट सब्जेक्ट आहे. आता हे जे निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे मोठे मोठे नेते जे आहे, आपण सुरुवात करू पंतप्रधान किंवा गृहमंत्री, ते येऊन आपण काय चांगलं काम केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी आपण काय करणार आहे, शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे, महिलांसाठी काय करणार आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी काय करणार आहे, या मुद्द्यावर ते बोलत नाही. येतात आणि काय बोलतात, बटोगे तो कटोगे. म्हणजे असे प्रकारचे मुद्दे घेऊन ते एक प्रकारचं नाही का एक आपला एजेंडा सेट करतात. मग त्याच विषयावर सगळं चालतात. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या बोलण्याचा उद्देश काय आहे? बटोगे तो कुणाला सांगत आहे तुम्ही बटोगे? कटोगे काय बोलण्याचा तुमचा अर्थ आहे? तर अशा प्रकारचं जे आहे ना त्यांचं एजेंडाच असतं. पण काय आहे की त्यावेळची जेव्हा निवडणूक व्हायची ना तर लोक जास्त, आता हे सोशल मीडियाचं काळ आहे, सगळे लोकांना समजतं काय चाललेलं आहे. लोकांना पाणी पाहिजे, शेतकऱ्यांना मोलभाव पाहिजे आणि आपण 1500 रुपये देणार, लाडली बहीण, हे सगळं करून आपल्या राजनैतिक हे जे सुरू आहे त्यांचं करू द्या त्यांना. आपल्याला पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला पूर्व मतदारसंघातील मतदारांनी का मतदान करावं? आपलं काय असं विजन आहे? इम्तियाज जलील शहराला काय वेगळं देणार आहे की ज्याकडे बघून लोकांनी आपल्याला मतदान केलं पाहिजे? मी मागच्या 10 वर्षापासून या शहराचा आमदार होतो. 2014 ते 19पर्यंत. मग खासदार झालो 2019 ते 24 पर्यंत. या शहराची एक ओळख होती महेश साहेब की कम्युनली खूप हायपर सेन्सिटिव्ह सिटी आहे. कोणत्या छोट्या मोठ्या कारणाने नाही का दंगे व्हायचं, भांडणं व्हायचं. मी आल्यानंतर मी एक प्राथमिकता म्हणून हे घेतली होती की जोपर्यंत आपला सोशल फॅब्रिक चांगलं राहणार नाही तोपर्यंत आपलं शहर डेव्हलप होणार नाही. एक काळ असा होता की एशियाज फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी म्हणून या शहराची ओळख होती. असं काय झालं होता तर हे जे टॅग लागलेला होता की कम्युनली हायपर सेन्सिटिव्ह सिटी, तर कोण इंडस्ट्रियलिस्ट आहे जे आपल्याकडे इन्व्हेस्ट करणार, मग रोजगार कसा निर्माण होणार.
तर ते 10 वर्षामध्ये नाही का मी खूप प्रयत्न केले की एक सोशल फॅब्रिक आपला कशा स्ट्रॉंग करता येईल. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, मागच्या 10 वर्षामध्ये असा कोणत्याही अनुचित प्रकार घडलेला नाही. छोटे छिटपुट घटना घडलेली होती, पण त्या एका एरियापर्यंत मर्यादित आम्ही ठेवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं. आपल्याला माहीत असेल की किराडपुराच्या जेव्हा दंगल झाली होती, त्या दंगलीमध्ये आज जे हिंदुत्वाचा बाऊ करणारे आहे की आम्ही हिंदुत्वाचे रक्षण, त्या दिवशी तुम्ही कुठे होते? ज्या दिवशी रात्रभर इम्तियाज जलील त्या राम मंदिराच्या संरक्षणासाठी रातभर जेव्हा फायरिंग सुरू होती, लाठीचार्ज सुरू होता, पथराव सुरू होता, आगजनी सुरू होती, त्यावेळी इम्तियाज जलील एकमेव होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं शांत झाला होता, तर हे सगळे भारतीय जनता पार्टीचे मंत्री नेते सगळे तिथे सगळे संपल्यानंतर आले होते. इम्तियाज जलीलला कशाला मत द्यायचं? मी आपल्याला एक 2-4 उदाहरणं देतो. म्हणजे राजनीतीमध्ये असं होत नाही की तुम्ही एका समाजाला असा त्यांच्याकडून इतकं द्वेष घ्यायचं. एक उदाहरण देतो की भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते होते गोपीनाथ मुंडे साहेब. मी त्यांचा आदर करतो, त्यांची माझी चांगली मित्रता होती. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जे 2 लोकनेते होते, एक विलासराव देशमुख साहेब होते आणि एक गोपीनाथ मुंडे साहेब होते, याच्यामध्ये काही दुमत नाही. आता त्यांच्या नावाने नाही का एक स्मारक बनणार होतं जालना रोडवर. त्या स्मारकाच्या डिटेल्समध्ये मी गेल्यानंतर मला असं कळालं की म्हणजे अनेक वर्षापासून आपल्या शहराला एक 200 बेडच्या हॉस्पिटलचा केंद्र सरकारकडून संमती मिळाली होती. त्याचं फंडिंग ही केंद्र सरकार देणार होते. मग मी जेव्हा आमदार झालं तर त्यावेळी मी डिटेल्स काढलं, तर इतकी मोठी फाईल तर सिव्हिल सर्जन घेऊन आलं होतं. आणि त्या फाईलमध्ये काय होतं की जागा शोधण्यासाठी कलेक्टर तहसीलदारला लिहितो, तहसीलदार होतो तलाठीला लिहितो, तलाठी सिव्हिल सर्जनला लिहितो. त्यांना नाही काय 3-4 एकर जागा शहरामध्ये मिळत नाही होती. मग मला हे सांगण्यात आलं की जालना रोडची जो दूध डेअरीची जागा आहे, त्या दूध डेअरीच्या जागेवर ते स्मारक गोपीनाथ मुंडे साहेबांचा तयार करण्यासाठी सरकारने दिली होती. मग मी त्यावेळी आमदार होतो. मी विधानसभेमध्ये पंकजा मुंडे होती. मी त्यांना सांगितलं की गोपीनाथ मुंडे जिवंत असले असते आणि त्यांना विचारले असते की आमच्या मृत्यूनंतर तुमचं स्मारक बांधायचा का तुमच्या नावाने हॉस्पिटल किंवा एक चांगली शैक्षणिक संस्था उभी करायची आहे, तर मला जितकं माहीत आहे गोपीनाथ मुंडे साहेब त्यांनी म्हटलं असतं की हॉस्पिटल उभारा किंवा एक हे उभारा, तुम्ही शैक्षणिक संस्था, स्कूल, कॉलेज काहीतरी उभारा. मग मी त्याचा विरोध करायला सुरुवात केली की नाही, आमच्या शहराला एक हॉस्पिटलची आवश्यकता आहे. कोणी ऐकायला तयार नाही होते. मग मी खासदार झालो. तर खासदार झाल्यानंतरही मी ते मुद्दा उचलला, कोणीही तयार नाही होतं ते ऐकायला. मग मी हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल केली आणि हायकोर्टाला हे पटवून दिलं की माझ्या शहराला एक हॉस्पिटल पाहिजे. आपल्याला स्मारकसाठी आणि पुतळ्यांसाठी आपण हे सरकारी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. हायकोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. आज मी आमदार असो नसो, उद्या मी खासदार आहे नाही राहणार, हे वेगळी गोष्ट आहे. पण ज्या जागेवर स्मारक येणार होतं एका नेत्याचा, त्या जागेवर 400 बेडच्या 400 बेड हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चाइल्ड, ते आज त्याचं बांधकाम सुरू आहे. मला लोकांनी आशीर्वाद दिले तर बहुतेक नेक्स्ट इयर 2025ला त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि मला संधी मिळाली तर एक आमदार म्हणून त्याचं उद्घाटन करण्याची ही संधी मला मिळेल अशी अपेक्षा आहे. तर हे एक उदाहरण आहे. दुसरे म्हणजे मी जे मुद्दे उपस्थित केले लोकसभेमध्ये, मी आपल्याला ओपन चॅलेंज करतो की मागचे जे खासदार होते, मला आदर आहे, चांगले मित्र आहे माझे, पण त्यांनी 20 वर्षामध्ये इतकं प्रश्न नाही विचारले. 20 वर्षामध्ये जितके मी या 5 वर्षामध्ये. आणि मुद्दे कोणते होते? एकदाही कधी मी जाती धर्माचा मुद्दा काढला नाही तिथे. मी मुद्दे कसले काढले की शेतकऱ्यांच्या पाणीची समस्या जी आहे आपल्याकडे, एअरलाईन कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, जॉब्स, शेतीला आपण कसा चांगला भाव देऊ शकतो, हे मुद्दे उपस्थित केले होते. मग हे सगळ्या केल्यानंतर आता मी आपल्या डॉक्टर महेश साहेबांना प्रश्न विचारतो की डॉक्टर महेश साहेब, तुम्ही मला मत देणार का नाही देणार? अर्थातच विकास कामांवरती राजनीती असावी असं आपलं मत आहे. आणि खरंच हॉस्पिटल आणि एज्युकेशनल सिस्टम
या दोन गोष्टी खरं तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर काम करणाऱ्या लोकांना खरं तर आपण मतदान करायला हवं. जात आणि धर्म या गोष्टी खरं तर आपण बाजूला ठेवायला हव्या. अर्थातच पुढचा एक प्रश्न, आपण काल परवाच्या एका सभेमध्ये एक ॲफिडेव्हिट जरांगे पाटलांच्या नावाने दाखवलं आणि ते ॲफिडेव्हिट मी देतोय बुवा असं तुमचं म्हणणं होतं आणि तुम्ही चॅलेंज करत होतात की तुमचे लोक नाही बोलणार तुमच्यासाठी, एवढं मी बोलेन, असं तुम्ही एक वचननामा अर्थात देत होतात. नेमकं त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय लिहिलेलं आहे सर? नाही, एक तर हे आहे की मी ऐकलं होतं की जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं होतं की जे आम्हाला लिहून देणार की आमचा मुद्दा कोणी उचलणार आहे, त्या दृष्टिकोनातून मी ती ॲफिडेव्हिट तयार केलं होतं. म्हणजे मला ते देण्याची आवश्यकता नाही होती, कारण जेव्हा लोकसभेमध्ये मी खासदार होतो तर महाराष्ट्रातून 48 खासदार आहे, 48 खासदार आहे आणि त्याच्यापैकी खूप सारे मराठा समाजातले खासदार आहे. पण मी इम्तियाज जलील MIMचा खासदार असून मी जरांगे पाटील साहेबांचं नाव घेऊन एक छोट्यासा गावाचा एका सामान्य माणूस जेव्हा आपल्या समाजासाठी लढतो आणि त्याची प्रामाणिकता बघून पूर्ण समाज पूर्ण ताकदीने त्याच्या मागे कशा राहतो ही मी लोकसभेला सांगितलं होतं, नाव घेऊन सांगितलं होतं. त्यावेळी तर मला कोणी सांगितलं नाही होते की बाबा तुम्ही ॲफिडेव्हिट द्या, तुम्ही खासदार आहे की तुम्ही हे बोलणार का नाही बोलणार. पण जेव्हा मी जरांगे पाटील साहेबांना, आणि मी आजही बोलतो की मला संधी मिळाली विधानसभेमध्ये जाण्याची असणे, तर नक्की मला विश्वास आहे की मराठा समाजातले किती आमदार त्याच्या बाबतीत बोलतील किंवा नाही बोलतील मला माहीत नाही आहे, पण इम्तियाज जलील नक्की हे मुद्दा उचलणार आहे. कारण मलाही माहीत आहे की एक रास्त मागणी आहे त्याची, आणि थोडासा शिकलेला आहे मी, ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तर मी सरकारला पण थेट हे प्रश्न विचारू शकतो की अडचण कुठे आहे. केंद्र सरकारमध्ये भाजपची सरकार आहे, राज्यामध्ये तुमची सरकार आहे. आता मी विधानसभेमध्ये एक भाषण केलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. मी म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब, जब भाजप तैयार है, कांग्रेस तैयार है, NCP तैयार है, समाजवादी पार्टी तैयार है, ये तैयार है, वो तैयार है, हम भी तैयार है, अडचण कुठे आहे? अडचण तुमच्या मानसिकतेमध्ये आहे, तुम्हाला द्यायचं नाही आहे. आणि त्याच्यासाठी आज जे आंदोलन उभे करत आहे, मराठा समाजाने जगाला दाखवून दिलं की लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर कशा शिस्तबद्ध पद्धतीने येऊन आपला आक्रोश रस्त्यावर दाखवू शकतात, ते त्यांनी जगाला दाखवून दिलं होतं. तर नक्की त्या ॲफिडेव्हिटमध्ये मी हेच म्हटलेलं आहे, संधी मिळाली तर मीच नाही, माझे जितके आमदार असतील, तुम्ही जे मागणी करत आहे आपल्या समाजासाठी, त्याला आम्ही विधानसभेमध्ये उचलणार आणि तुमच्या जे आवाज एक तुमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे तुमच्यासाठी लढणार. अर्थात जर आपण आरक्षणासाठी आवाज उठवणार असाल तर बऱ्याचदा घटनेचं गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की मराठा समाजाला आरक्षण देणं कसं अशक्य आहे. त्यानंतर इंदिरा साहानी खटला आहे जो 50% मर्यादा घालणारा खटला आहे आणि त्याबद्दल बरंच रवंत झालेलं आहे की कसं मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. जर समजा तुम्ही मराठ्यांसाठी एक आवाज बनणार असाल, आवाज उठवणार असाल, तर नेमकं आपल्याकडे काही मराठा समाजाला असेल किंवा अजून कुठले समाज असतील ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युला आहे का आरक्षणाचा? बघा डॉक्टर महेश साहेब, अनेक असे राज्य आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ते 50% जे सीलिंग आहे ते ओलांडलेली आहे. त्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे. म्हणून आज जे अडकलेला आहे, अडचण कुठेही नाही आहे. कारण सरकार वेगळी वेगळी असती की राज्यामध्ये वेगळी आणि केंद्र सरकारमध्ये वेगळी. म्हणजे द्यायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, शरद पवार साहेब सगळे बसले तर ते नक्की मिळणार. पण
आपल्याला वेळ घालायचं आहे, ते मुद्दा जिवंत ठेवायचं आहे, म्हणून ते होत नाही. मी आपल्याला एक हे सांगतो की मी जेव्हा खासदार होतो आणि मी 2-3 इंटरव्ह्यूजमध्ये हे सांगितलेले आहे, कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्याच्या हे केलं नाही की नाही हे बरोबर बोलत नाही आहे घरी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीमध्ये काही मोठ्या त्यांच्या पक्षातल्या मराठा नेत्यांना बोलवले होते आणि त्यांना सांगितलं होतं की हे जरांगे पाटील साहेबांचं जे मूवमेंट आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीपर्यंत तुम्ही पोचवू नका, तुम्हाला जे काही करायचे आहे तुम्ही महाराष्ट्रापर्यंत ठेवा. हे एक मीटिंग घेऊन त्यांनी सांगितले होते. आता मी चॅलेंज करतो की ते भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मराठा नेत्यांनी सांगा की नाही इम्तियाज जलील खोटं बोलत आहे. मी तुम्हाला वेळ आणि कोणत्या मीटिंगमध्ये हे त्यांनी निर्णय घेतला होता. म्हणजे त्याचा अर्थ हे आहे की ते खूप लाईटली घेत आहे, इश्यू खूप सिरियस आहे. म्हणजे त्यांना द्यायचं असेल ना तर मला वाटत नाही की काय अडचण आहे. दुर्दैव हे आहे की त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचंच नाही आहे. म्हणजे परवा आले होते पंतप्रधान, त्यांना माहीत नाही आहे का की हे मराठवाड्यामध्ये हे जे मराठा आंदोलन जे आहे सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन कुठे झालेले आहे, आपल्याकडे झालेले आहे. आणि तुम्ही भाषणामध्ये म्हणजे देशातला हे पहिला पंतप्रधान आहे. दुर्दैव आहे की मागच्या 76 वर्षामध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून, मी होतो त्या दिवशी, उभे राहून त्यांनी सांगितलं होतं की मी ओबीसी आहे करके, मैं ओबीसी से हूँ. पंतप्रधानाची जात नसते साहेब, नरेंद्र मोदीची जात आहे, पंतप्रधानाची जात नसते. ते उभे राहून हे सांगत असेल की मी ओबीसी आहे तर म्हणजे त्यांचं ते माझेही पंतप्रधान आहे ना. तर अर्थात मराठा आरक्षणाबद्दल जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जर इच्छाशक्ती असेल, इथल्या पॉलिटिकल पार्टीची इच्छाशक्ती असेल तर आरक्षणाचा प्रश्न जलील साहेबांना तरी अत्यंत सोपा वाटतो. येणाऱ्या काळामध्ये जर जनतेने खरंच त्यांना संधी दिली तर ते या प्रश्नासाठी लढतील असंही त्यांचं मत आहे. एक आज आपण पूर्व मतदारसंघामध्ये उभे आहात, आपला पक्ष MIM आहे आणि अर्थातच म्हणजे अगदीच आपण स्पष्ट बोलूया आणि तुमच्यासोबत आम्ही हे बोलू शकतो की MIM पक्षाबद्दल म्हणा किंवा तुमच्याबद्दल म्हणा बरेच समज आणि गैरसमज समाजामध्ये आहेत किंवा ते पसरवल्या जात असतील किंवा ते असतील. एक लोकांकडून प्रश्न विचारला जातो की इम्तियाज जलील हिंदू बहुल भागामध्ये प्रचाराला का दिसत नाहीत, आपल्याला हिंदू मतदानाची गरज नाही आहे का आपण तिथे दिसत नाही? नाही, एक तर मी आपल्याला हे स्पष्ट करतो की इम्तियाज जलील जेव्हा खासदार झाला होता 2019मध्ये त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम समाजाने मतदान केलं होतं, मला असं नाही आहे. मला दलित समाजाने मतदान केलं होतं. आणि जे हिंदू समाजाच्या बाबतीत तुम्ही बोलत आहे, डॉक्टर महेश हे कट्टर भाजपचे समर्थक असू शकतात, काँग्रेसचे असू शकतात, शिवसेनाचे, पण तुमच्या कॉलेज गोईंग जे बॉय अँड गर्ल आहे त्यांचे जे ॲडल्ट आहे ते यंगस्टर्स जे आहे त्यांनी इम्तियाज जलीलला त्यावेळीही मतदान केलं होतं आणि यावेळीही मतदान करणार आहे. आता तुमच्या प्रश्नावर येतो की इम्तियाज जलील तिथे का दिसत नाही. बघा, निवडणूक आल्यानंतर इम्तियाज जलील राहत नाही. इम्तियाज जलीलला मुसलमान करण्यात येतं आणि फक्त मुसलमान म्हणून ते मला हे करत नाही, ज्या भाषेचा ते वापर करत आहे माझ्या विरोधी जे कॅन्डिडेटचे जे समर्थक आहे. एक 2-3 उदाहरण आपल्याला सांगतो. मी सर्व शहरामध्ये नाही का होर्डिंग्स लावली, लीगल होर्डिंग्स लावली, परमिशन घेतली, मी NOC काढली, पैसे भरले, सगळे लीगल होर्डिंग्स काढली. त्या एरियामध्ये जेव्हा मी होर्डिंग्स लावली तर आमचे जे विरोधी पक्षातले भाजपचे कॅन्डिडेट आहे त्यांचे समर्थक त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ज्यांनी ते होर्डिंग लावली होती आणि ज्या माणसांनी NOC दिली होती त्याच्या घरी दमदाटी करण्यासाठी गेले आणि इतके शिव्या दिल्या त्या माणसाला. हिंदू माणूस जाणारे आणि शिव्या खाणारं जे होतं तेही नॉन मुस्लिम होतं. इतक्या शिव्या दिले की तुम्ही कशाला त्याला NOC दिली, कशाला तुम्ही आमच्या एरियामध्ये. मी त्यांना सांगतो की आमच्या तुमच्या काही एरिया नाही. इम्तियाज जलील जेव्हा खासदार होतं ना तर
तिघं शहराची जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, ईस्ट, वेस्ट आणि सेंट्रल, ते माझ्या खासदारकीमध्ये हे होतं, अर्थ होते. दुसरा म्हणजे एक कालचं उदाहरण देतो आपल्याला. मी जय भवानी नगरला गेलो होतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मी तिथे हे केलं, शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि मी तिथे काही लोकांना भेटण्यासाठी गेलो. लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलं मला. लोक शॉपमधून बाहेर यायचे, घरामधून बाहेर येऊन की आम्ही तुम्हाला हे समर्थन करणार आहे. लोकांचं प्रेम मला दिसत होता, त्यांचा विश्वास माझ्यावर जे आहे ते मला दिसत होता. मी जेव्हा परत येत होतो ना, तर तिथे सावेसाहेबांचे काही कार्यकर्ते तिथे उभे होते. मग मला सांगण्यात आलेलं आहे की इम्तियाज जलीलने छत्रपती शिवाजी महाराजांना हे फूल हे केलं होतं, तर तिचा गौमूत्र टाकून ते शुद्धीकरण करत होते. म्हणजे तुम्ही विचार करा, हे लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे माहीत आहे का? 18 पगड जातीला ज्या महाराजांनी घेऊन आपलं राज्य चालवले होते, त्यांच्या बाबतीत त्यांना माहीत नाही आणि ते शुद्धीकरण अरे तुमच्या डोक्यामध्ये शुद्धीकरण करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे स्वतः पहिले हे करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मी पहिलेही बोललो होतं की आम्ही त्यांचे मावळे आहे, पण त्यांचं नाव घेऊन आम्ही राजनीती कधी केली नाही आणि करणार ही नाही. दुसरा उदाहरण हे झालं. मग हे गाड्यावर माझ्या गाड्यावर त्याचा व्हिडिओ पण आहे. ते मला बघून काय नारे देत होते की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. काय संबंध बाबा तिथे? म्हणजे शिवाजी महाराज सगळ्यांचे आहे ना उसमें. आणि हे देशाचे इलेक्शन नाही आहे, हे राज्याचे इलेक्शन आहे. मग एक माणूस दारू पियला होता, ते माझ्या गाडीच्या जवळ आला, ते सगळं व्हिडिओमध्ये आहे आणि ते मला सांगतो की तुम्ही या एरियामध्ये यायचं नाही करके. आणि ते सगळं प्लॅन केलेलं होतं, कारण त्यांच्याकडे नाही का 3-3 कॅमेरामॅन होते ते. आणि त्यांना असं वाटत होते की इम्तियाज जलील गाडीमधून उतरणार आणि त्यांना काही उत्तर देणार, मग भांडणं होणार, हे करणं. ते जेव्हा मला सांगत होते इसमें आणि ते नारे देत होते जय भवानी जय शिवाजी, मी पण नारा दिला उसके जय भवानी जय शिवाजी. त्याच्यामध्ये काय तर त्यांना हे बसलं की अरे बाबा आपली प्लॅनिंग तर फेल होऊ लागली करके उसमें. मग ते जोरजोरात हे आपलं हे देत होते नारे. तिसरा म्हणजे माझा मुलगा आहे, ते माझं स्वाभाविक आहे की मला मदत करण्यासाठी ते प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. ते मला वाटतं हनुमान नगरला गेले होते, तर हनुमान नगरच्या एका घरामध्ये बसलो होतो. खूप सारे लोक त्याला भेटायला आले. त्याचं म्हणणं होतं की 30-40 लोक त्या हॉलमध्ये जमा झाले थोड्याच वेळात. थोड्या वेळ नंतर नाही का त्याच्या घराच्या समोर नाही का मोटरसायकलवर लोक आले आणि तिथे जय श्रीराम जय श्रीरामचे नारे जोरजोरात त्याच्या घराच्या समोर हे द्यायला सुरुवात केली. मग जे आत जे लोक होते ते त्याला बाहेर काढले, माझ्या मुलाला, आणि ते बाहेर हे. आणि ते लोकांनी ज्यांच्या घरी आम्ही जे बसलेलं होतं ना, त्यांना इतकं म्हणजे हे की त्याला कशाला बोलावले, हे आपल्या हिंदू वस्त्यामध्ये त्यांना कशाला बोलवते, हे जे काय आहे ना कुठेतरी थांबायला पाहिजे. 10 वर्षामध्ये मी त्यांना चॅलेंज करतो ना, इम्तियाज जलीलने काय केलेलं आहे असं. म्हणजे ज्या प्रकारची भाषा जे वापरत होते, या मुसलमानांना आपण कशाला आपण हे आहे, हे फक्त राजनीती. सामान्य लोकांमध्ये असं काही नाही आहे. खरं सांगतो, मतलब हे काही लोक आहे जे मतलब याचा आहे. म्हणून मी लोकांना सांगतो बाबा की दादा तुम्ही सांगाल तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे राहतो, पण तुमची अडचण होऊ नका म्हणून मी थोडासा नाही का तिथे जाण्यास हे करत आहे. उद्या तुम्ही सांगा मला की तुम्ही 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे राहा, तर मी राहतो. कारण माझी कॉन्स्टिट्युएन्सी आहे ना उसमें. आज नाही तर उद्या. तुम्ही आज मला बोलवणार नाही, उद्या तर बोलवणार ना. 23 तारखेच्या नंतर तुम्हाला बोलण्याची वेळ पडणारच आहे तसंही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सध्या समाज माध्यमांमध्ये आपल्याबद्दल एक फिरत आहे की आज आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडण्याची बोलतायत किंवा ॲफिडेव्हिट देत आहेत, परंतु मराठा आरक्षण जेव्हा 16% दिलं गेलं होतं त्यावेळेस त्या आरक्षणाला चॅलेंज करणारे आपण होतात. आपण कोर्टामध्ये त्या आरक्षणाच्या विरुद्ध गेलेले होतात. नेमकं त्यावेळेला आरक्षणाच्या विरुद्ध आणि आज आरक्षणाच्या बाजूने इम्तियाज जलील साहेब वेळ बघून करतायत का, असं काही आहे का?
मी आता एक व्हिडिओ त्यांनी तयार केलेले आहे आणि ते खूप व्हायरल करत आहे की इम्तियाज जलील मराठा समाजाच्या बाबतीत याचिका काही फाईल केली होती. मी आज त्याचं स्पष्टीकरण देतो. जेव्हा मी आमदार होतो त्यावेळी हायकोर्टाने हे सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला 5% रिझर्वेशन एज्युकेशनमध्ये द्यायला पाहिजे आणि सगळं डेटा स्टॅटिस्टिक्स कोर्टाने दिली होती की इतके सारे कमिशन तयार करण्यात आलेले आहे आणि देशामध्ये सगळ्यात जास्त ड्रॉपआउट पर्सेंटेज सगळ्यात जास्त इलिटरसी कोणामध्ये आहे तर मुस्लिम समाजामध्ये आहे म्हणून हायकोर्टाने सांगितलं होतं. तर त्याचं पालन भारतीय जनता पार्टी करत नाही होती. भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळी शिवसेना एकत्र होते. मग मी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा आम्ही पेटिशन तयार करण्यास एका मोठ्या लॉयरला आम्ही सांगितलं होतं की पेटिशन तयार करायला, तर त्यांनी ते पेटिशन तयार केली होती. मग मला विधानसभेकडून मला एअरपोर्टला जायचं होतं. ते वकिलांचं ऑफिस रस्त्यात येत होतं. मी त्यांना सांगितलं की बाबा मी साईन करतो, तुम्ही पेटिशन मला पाठवा आणि मी काही करेक्शन असेल तर तुम्हाला देतो. मी ते पेटिशन एअरपोर्टमध्ये ते सगळं वाचलं आणि त्या वाचल्यानंतर मला असं कळालं की ते पेटिशनमध्ये त्यांनी असं कंटेंट तयार केलं होतं की आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे की मराठा समाजाला ते जस्टिफायबल नाही आहे, मुस्लिम समाजाला द्यायला पाहिजे. मी त्यांना फोन केला आणि त्याने सांगितलं की बाबा आपल्याला नाही का मराठा समाजाच्या आरक्षणाला आपल्याला विरोध करायचा नाही आहे. आपल्याला फक्त हे सांगायचं आहे की कोर्टाने हे सांगितलेलं आहे की 5% रिझर्वेशन मुस्लिम समाजाला द्यायला पाहिजे. पण तोपर्यंत काय आहे, कोणतं एक न्यूजपेपरला अशी बातमी हे आलेली आहे की इम्तियाज जलील काही पेटिशन तयार करत आहे आणि ते पेटिशनमध्ये जे आहे ना ते विरोध करत आहे. मी स्पष्टपणे त्याला सांगितलं की आपण हे पेटिशन आपण फाईल करणार नाही, कारण मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही पेटिशन फाईल केलं ॲज अ मेन पेटिशनर तर त्याला काही बाहेरून लोक त्याला जॉईन करणार. ते पेटिशनमध्ये ॲज अ पार्टी, सेकंड पार्टी, थर्ड पार्टी म्हणून जॉईन करणार आणि ते असा प्रकारचा खेळ खेळणार की नाही मराठा समाजाला रिझर्वेशन नको. मी म्हटलं नको, मला हे भानगडीत पडायचंच नाही आहे. आम्हाला नाही मिळाला चालतील पण आम्ही कोर्टामध्ये जाणार नाही. तर मी कोर्टामध्ये फाईल केलंच नाही ते पेटिशन बनवलं होतं. हां पण पेटिशन फाईल केलंच नाही आम्ही. हां तर ते काय आहे की एका न्यूजपेपरने थोडासा नाही का याच्यामध्ये हे केलं होतं आणि त्याच दिवशी एका चॅनलनेही सुद्धा हे दाखवलं होतं. मी पत्रकार होतो 24 वर्ष. त्याच दिवशी मी ते चॅनलला सांगितलं होतं की हे तुम्ही जे दाखवलेले आहे हे खोटं आहे. मी फाईल केलेलं नाही आहे. मी तयार केलं होतं पेटिशन आणि समजा मी फाईल केलं असतं आणि कोणीतरी इंटरव्हीन झालं असतं त्याच्यामध्ये आणि त्यांनी इंटरव्हीन म्हणून असं हे केलं असतं की नाही मराठा समाजाला नाही मुस्लिम समाजाला हे द्यायला पाहिजे, कंपॅरेटिव्ह स्टडी केली असते. मी म्हटलं नाही, आय डोंट वॉन्ट टू. मी माझ्या वकिलांना स्पष्टपणे सांगितलं होतं की एकटा आपला इश्यू घेत असेल की हायकोर्टाने सांगितलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन सरकार करत नाही आहे. मग ते तसं झालं नाही आणि मलाही हे होतं की कोणी इंटरव्हीन झालं असतं तर ते वेगळं वळण त्याला लागलं असतं. पण त्याचा अप्रचार आता जोरात सुरू आहे. इम्तियाज जलीलने 2018-19मध्येही जेव्हा मी आमदार होतो अनेक भाषणं आहे माझे मराठा रिझर्वेशनच्या संदर्भात. मग मी वेगळी भूमिका कशी घेतली असती की मी विधानसभेमध्ये उभे राहून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे माझे भाषणं आहे. मी तुम्हाला पाठवतो ते पण दाखवा. लोकसभेमध्ये मी मागणी केलेली आहे. आता जेव्हा त्यांना काही मिळत नाही ना तर भारतीय जनता पार्टीवाले असे काहीतरी कुठून काहीतरी मिळतं काय त्या जलीलचा विरोधात हे सगळं प्रयत्न त्यांचे सुरू आहे. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील आणि मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झालेल्या होत्या निवडणुकीसंदर्भातल्या, परंतु त्या पुढे गेल्या नाही. त्याच्याबद्दल काय? नाही, मला खऱ्या अर्थाने मला याची कल्पना नाही आहे, कारण आम्ही त्याच्यामध्ये पार्टी नाही होतं. ज्या दिवशी त्यांची मीटिंग होणार होती तर रात्री उशीर मला माहिती मिळाली होती की जरांगे पाटील साहेब इथे आलेले आहे. ते खूप सारे मौलाना लोक पण आलेले आहे. तर आम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होतं आणि त्यांची क्लोज डोअर मीटिंग होती असं सांगण्यात आलं होतं.
तर मला त्याच्या बाबतीत काही हे माहीत नाही आहे. आम्हालाही आश्चर्य बसलं जेव्हा ते जरांगे पाटील साहेब डिक्लेअर करणार होते, त्यांनी डिक्लेअर केले नाही. मग काही दिवसानंतर ते मौलाना साहेबांनी आपलं डिक्लेरेशन केले. तर ते त्याच्यामध्ये काय झालं होतं काय नाही झालं होतं ते मला असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्या कुणाला माहीत नाही आहे त्यांच्यामध्ये काय घडलं होतं. एक शेवटचा प्रश्न आता, आपण पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, कुठेतरी या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनाचा आपल्याला काही फटका बसू शकतो असं काही आहे का? नाही 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 म्हणजे काय हे खरं सांगायचं असेल ना की लोकसभामध्ये जेव्हा माझा पराभव झाला तर त्याच्यानंतर लोकांमध्ये एक रोष होता की एकमेव मी ॲज अ मुस्लिम खासदार पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच होतं आणि एक सहानुभूती पण लोकांची होती. आता जे कॅन्डिडेट्स उभे करण्यात आलेले आहे आपल्याला माहीत असेल की 15 मुस्लिम कॅन्डिडेट्स उभे करण्यात आलेले आहे आणि त्याच्यापैकी 13 डायरेक्टली जे आहे ते अतुल सावे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे त्यांनी पैसे देऊन त्यांना उभे केलेले आहे. त्याचे सगळे फंडिंग जे आहे ते सगळं त्यांनी हे उभे केलेले आहे वोट डिव्हिजन साठी. मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी मतदानाचं विभाजन होणार नाही म्हणजे नाही. अर्थातच जलील साहेब आपल्यासोबत बोलून आम्हाला खूप छान वाटलं. 2 दिवसांनी आपल्याकडे मतदान होणार आहे बुधवारी. आपण जनतेला या माध्यमातून काय संदेश द्याल? नाही, माझी फक्त हे विनंती आहे की आपण जे मोठी निवडणूक होते विधानसभेची असू द्या लोकसभेची असू द्या, हे दुर्दैव आहे की 5 वर्षामध्ये आपण 1 तास आपण काढू शकत नाही. म्हणूनच अनेक शहरांचं जे वोटिंग पर्सेंटेज आहे ते 50%, 55%, 60%, म्हणजे उरलेले 40% असतात, 45% ते कुठे जातात? म्हणजे आपली सर्वांची ही जबाबदारी आहे. आपल्याला लोकशाही मजबूत करायची असेल तर सगळ्यांनी मतदान करा. आणि यावेळी मी तुमच्या एरियातून लढत आहे. जात धर्म हे जे आहे ते त्याला संपवण्यासाठी मला असं वाटतं की एक चांगली संधी मिळालेली आहे. आपल्या सगळ्यांना सोबत राहायचं आहे. म्हणून मी सगळ्या जाती धर्माचे आणि विशेषकर युवकांना हे विनंती करत आहे, आपल्या शहराला खूप विकासाची संधी आहे. एक संधी मला द्या आणि तुम्ही 5 वर्ष नक्की याच्या बाबतीत तुम्हाला कधीही हे होणार नाही आहे की माझा मत वाया गेलेला आहे करके. वी विल डू द बेस्ट. कम टुगेदर अँड वोट फॉर द बेस्ट कॅन्डिडेट. तर हे होते इम्तियाज जलील साहेब. अतिशय मनमोकळ्या गप्पा त्यांनी आपल्यासोबत मारलेल्या आहेत. प्रत्येक विषयावरती अत्यंत व्यवस्थित त्यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अर्थात निवडणूक म्हटलं की जय पराजय होतच असतात, पण त्या व्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आपल्याला चांगले विचार यानंतरही ऐकायला भेटतील अशीच आपण अपेक्षा ठेवू. धन्यवाद.